पालघर जिल्ह्यात वाढवण बंदरासाठी ग्रीनफील्ड मार्ग उभारण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असला तरी अनेक अडचणींमुळे ही प्रक्रिया अद्याप संथ गतीने सुरू आहे। भूसंपादनाचा मोबदला जाहीर होऊन 60 दिवसांचा कालावधी पूर्ण होत आला असताना आतापर्यंत केवळ 16% भूसंपादन पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे। या पार्श्वभूमीवर उर्वरित भूसंपादन पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 15 ते 20 दिवसांची मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे। वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक रस्ता आणि रेल्वे उभारणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत केली जाणार असून त्यासाठी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी मोबदला वाढवण्याची मागणी केली होती, मात्र दरात बदल न झाल्याने अनेकांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत। काही ठिकाणी वारस नोंदी अपूर्ण असल्याने तर काही ठिकाणी पोट हिस्स्यांच्या मोजणी अभावी कुटुंबाअंतर्गत वाद निर्माण झाल्याचंही समोर आलंय। या अडचणी सोडवण्यासाठी महसूल आणि भूमी अभिलेख विभागाने विशेष मदत कक्ष स्थापन केले आहेत। सध्या सुमारे 200 हेक्टर शासकीय आणि वन जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उर्वरित 405 हेक्टरपैकी 63 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी जमिनीचा मोबदला घेण्यापूर्वीचा ताबा देण्यास मालक तयार आहे तिथे प्रशासन आगाऊ ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र अंतर्गत वादांमुळे काही प्रकरणांमध्ये विलंब होत असल्यानेच मुदतवाढ मागण्यात आली आहे। दरम्यान या प्रकल्पासंदर्भात पालघर आणि मुंबई येथे महत्त्वाच्या बैठका होणार असून हनुमान नगर येथील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे। एप्रिल अखेरीस 60 दिवसांची मुदत संपत असून ज्यांनी कागदपत्रे सादर करून मोबदला स्वीकारला नाही त्यांचा मोबदला दिवाणी न्यायालयात जमा केला जाऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाला संबंधित जमिनीचा ताबा घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर।